लग्नाची बेडी या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते तो माझा मित्र आहे। याच्यावरती आता इकडे रुक्मिणी चिडते आणि म्हणते आम्ही त्याला ओळखत नाही। सिंधू म्हणते राघव त्याला ओळखतात। रुक्मिणी म्हणते काहीही असलं तरी हा माझ्या घरी आला कसा, माझ्या परवानगीशिवाय याला इथे बोलवलं कोणी, हा खूप मोठा अपराध आहे। याच्यावरती आता इकडे सिंधू सांगत असते तो माझा आणि सावीचा मित्र आहे। ऋतुजा म्हणते तुझा मित्र, अगं बॉयफ्रेंड आहे हा तुझा बॉयफ्रेंड। याच्यावरती सिंधू म्हणते आपल्या मर्यादा ओलांडू नका। रुक्मिणी सांगते ऋतुजा बोलणार कारण ऋतुजा या घरची सून आहे, तुला बोलायचा अधिकार नाहीये। यावरती सिंधू सांगते आवाज खाली, इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाऊ नका। माझा मित्र मला भेटायला आलेला आहे आणि तो रात्री नाही आला तर सकाळी आलेला आहे, पहाटे आणि राजरोजपणे दरवाजा बेल वाजवून आलेला आहे। रुक्मिणी म्हणते मग आम्हाला कशी बेलचा आवाज ऐकू आला नाही। यावरती सिंधू सांगते मला सकाळी 5 ते 6:15ची वेळ मिळालेली आहे, मी लवकर उठून देवपूजा करत होते, त्याच वेळेला तुळशीला पाणी घालत असताना बेल ऐकू आली आणि त्याच वेळेला तिथे हा आला होता, असं म्हणत सिंधू आपलं एक्सप्लेनेशन देत असते। त्यावेळेला आता मात्र सगळेच जण सिंधूवरती खूप चिडलेले असतात। सिंधूचं कोणी काही ऐकायलाच तयार नसतं, सिंधूचं म्हणणं कोणीही ऐकत नसतं। त्यावेळेला ऋतुजा परत तोंड घालत म्हणते हा आता नक्की आहे तरी कोण। त्यावरती आता राजश्री म्हणते सिंधू बरोबर आहे, तो सकाळी आला पण त्याला हॉलमध्ये बसवायचं ना, त्याला आपल्या रूममध्ये नेण्याची काय गरज होती। राघव म्हणतो हो, पाहुणे आले तर त्यांना हॉलमध्ये बसवायचं। यावरती सिंधू सांगत असते ते सावीला भेटायला आले होते। यावरती रेश्मा म्हणते अच्छा, म्हणजे म्हणून इतके दिवस तुम्ही सांगत नव्हतात की सावीचे बाबा कोण आहेत, म्हणजे हेच आहेत का, असं म्हटल्यावरती आता मात्र खूप चिडलेली सिंधू म्हणते रेश्मा तुझी मर्यादा तू ओलांडू नकोस हं। यावरती आता सगळेजण रेश्माच्या बाजूनेच असतात। मधू सांगत असते रेश्मा काहीही बोलू नकोस, मी पाहिलेलं आहे, हे सिंधूचा मित्र आहे, गावाला पण ते सिंधूच्या सोबत असायचे। यावरती रुक्मिणी म्हणते हो का, पण ज्या वेळेला कुणी भेटायला येतं ते 5-6 वाजता सकाळी नाही यायची काय गरज होती, हे करायची काहीच गरज नव्हती, असं म्हणत रुक्मिणी मात्र सांगत असते राघव तू न आत्ताच्या आत्ता ह्याला अटक कर। याच्यावरती आता सिंधू सांगत असते तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे, हे असं काही होणार नाहीये, आमच्या मनात पाप नाहीये, तुम्ही चुकीचं काहीतरी समज करताय। पण कोण सिंधूचं कशाला ऐकायला। सिंधू सांगत असते आमचे नातं पवित्र आहे, आमचं नातं मैत्रीचं आहे, पण तुमच्या कोत्या मनाला हे काही समजणार नाहीये। यावरती राघव म्हणतो हो का, पण तुम्ही सुद्धा फोन करून सांगून यायला हवं होतं ना, जर सावीला भेटायचं होतं तर फोन करायचा होता। यावरती सिंधू सांगते तो आमचा पर्सनल मॅटर आहे। त्यावरती इकडे आता मंगेश म्हणतो हे बघा माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत आहेत ना, एक लक्षात घ्या मी खरंच काही केलेलं नाहीये। राघव म्हणतो मला तुम्हाला अटक करावं लागेल कारण इथून पुढे तुम्ही आमच्या घरात कधीच येऊ शकत नाही ना, स्वतःच्या घरात जाऊ शकत, तुम्हाला पोलीस स्टेशनची हवाच खायला घालतो। रिषभ म्हणतो दादा तो सांगतोय ना की त्याचं काही चूक नाही, ऐकून तरी घे। पण आता राघव कुठला ऐकायला। राघव आता त्याला अटक करण्यासाठी पुढे येतो तर सिंधू राघवची हतकडी हातातच धरते आणि म्हणते 1 मिनिट, तुम्ही असं कुणालाही अटक करू शकत नाही, मी सुद्धा एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे, मला पण सगळे नियम कायदे कानून माहिती आहेत, तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकत नाही। तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का, अरेस्ट वॉरंट असल्याशिवाय तुम्ही मंगेशला अटक करू शकत नाही, असं म्हणत सिंधूने मोठा बॉम्बच फोडलेला असतो। आता सिंधूच्या या बोलण्यावरती लगेचच अन्वी बाजू घेत म्हणते बरोबर आहे, सिंधू बरोबर बोलत आहे, सिम्मा बरोबर बोलत आहे। यावरती ऋतुजा म्हणते तुला काय माहिती। आता मात्र अन्वी म्हणते सिम्मा कधी खोटं बोलत नाहीये आणि तुम्ही तिच्यावरती आरोप करताय। ऋतुजा म्हणते वहिनी बघितलं तुमची नात आता सिंधूचीच बाजू घेऊन बोलायला लागली, म्हणजे सिंधूचीच भाषा बोलायला लागलेली आहे। या मुलीने स्वतः तर आपल्या इथे येऊन खूप मोठा तमाशा केलाय, पण तुमच्या नातीला पण फितवतोय, तुम्हाला कळतंय का, असं म्हणत ऋतुजा आता रुक्मिणीचे कान भरत असते आणि म्हणते ह्या हिनीच त्या अन्वीला बिघडवलंय। आता मात्र रुक्मिणी सांगत असते राघव वाट कसली बघतोयस, त्याला अटक कर। सिंधू म्हणत असते उलट मीच तुमच्या विरुद्ध केस करेन, पोलीस कंप्लेंट करेन। यावरती रुक्मिणी म्हणते तू आणि आमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट। सिंधू सांगते हो, कारण आता मला स्पष्टच बोलायची वेळ आली, मी इथे तुमच्या घरात राहते तुमच्या मुलाची ट्रीटमेंट करायला, तरीसुद्धा माझं स्वातंत्र्य मी गहाण टाकलेलं नाही आहे, मी इथे पैसे देऊन भाड्याने राहते आहे, महिना 30,000 रुपये रुक्मिणी काकू माझ्याकडून भाडं घेतात आणि सगळ्यात मोठा गौप्यस्फोट होतो। आत्तापर्यंत ही गोष्ट घरातील पुरुषांना माहीत नसते, फक्त बायकांच्यात ही गोष्ट असते, पण सिंधूने सगळ्यांच्या समोर हे आणत खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि सिंधू म्हणते मी महिना 30,000 भाडं देते आणि या घरात राहते, त्यामुळे
त्यामुळे माझ्या प्रायव्हसीमध्ये दखल देण्याची घर मालकाला कोणतीही अजिबात अधिकार नाही आहे. याविरुद्ध मी पोलीस कंप्लेंट करू शकते. हवे तर तुमच्या मुलाला विचारा हे सत्य आहे की नाही. आता राघव चिडतो आणि काकू तू खरंच भाडं म्हणून 30,000 रुपये घेतेस का असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे काकू गडबडते. त्यावेळेला सिंधू म्हणते हो, आणि माझ्या पाहुण्यांना मी या घरात बोलवू शकते. तुमचे पाहुणे जसे येतात तसे माझे पण पाहुणे येऊ शकतात ना. राघव म्हणतो तुमचे पाहुणे येऊ शकतात पण आमचे पाहुणे दिवसा ढवळ्या येतात. यावरती सिंधू सांगते माझे पण पाहुणे दिवसाच आले होते. माझी सकाळची वेळ होती त्यामुळे मी जागी होते. पण यापुढे मला तुम्ही त्रास देऊ शकत नाही, कारण या अधिकाराखाली मी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते, कारण तुम्ही माझ्या स्वातंत्र्यावरती हल्ला करताय असं म्हणत सिंधूने रुक्मिणीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. इकडे मंगेश म्हणत असतो सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, माझ्यामुळे इथे भांडणं नको, मी निघून जातो असं म्हणत मंगेश माघार घेतो. इकडे राघव म्हणत असतो काकू बोल, तू खरंच भाडं घेत आहेस सिंधूकडून. आता मात्र रुक्मिणी म्हणते हो, म्हणजे तिचा स्वाभिमान जपण्यासाठी ती भाडं देते आणि मी घेते असं म्हणत रुक्मिणी आपली बाजू म्हणते. मंगेश म्हणतो शांत व्हा सगळ्यांनी, माझ्यामुळे खूप आधीच वाद झालेले आहेत, मी इथून निघतो असं म्हणत मंगेश आता सिंधूला तू स्वतःची काळजी घे, मी निघतोय असं म्हणायला लागतो. सावीला सुद्धा आता तो बाय म्हणत नाही आणि ताबडतोब तिकडून निघतो. सिंधू स्वतःची काळजी घे, काही लागलं तर मला कॉल कर असं म्हणत तो निघतो. मग मात्र रत्नाकर रूममध्ये येतो आणि म्हणतो आपलंच चुकलंय आणि या घरामध्ये सिंधूकडून भाडं घेतलं जातं. राजश्री हे तुला पण माहिती होतं ना, मग तू तरी मला बोलायचं. यावरती राजश्री म्हणते म्हणजे ते बायकांच्यात बोलणं झालं होतं, तुम्हाला सांगणं एवढं महत्त्वाचं वाटलं नाही. रत्नाकर म्हणतो चूक आपली पण झालेली आहे ना, सिंधूच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. ती म्हटली ना तो मित्र आहे ते. यावरती रुक्मिणी म्हणते ती म्हटली आणि तू विश्वास ठेवलास. रत्नाकर अजूनही तुझे डोळे नाही उघडलेले आहे. राजरोजपणे आपल्या नाकाखाली येऊन ती घाणेरडे धंदे करते आणि तुम्ही हे सहन करताय. यावरती राजश्री म्हणते तसं नाही अगदीच काही, म्हणजे सिंधूवरती माझा विश्वास आहे पण तरीसुद्धा तिने त्याला हॉलमध्ये बसवायचं ना आणि आत का घेऊन गेली. याच्यावर रत्नाकर म्हणतो याला पण कारण आहे, आपण तिला या घरामध्ये दाबून ठेवलेलं आहे, तिला कोणत्याही प्रकारचं सूट नाही आहे, मग ती सगळ्यांना हॉलमध्ये बसवून आपला रोष का उडवून घेईल म्हणून ती आत घेऊन गेली असेल. पण तुम्ही भाडं घेऊन खूप मोठी चूक केलीत. रुक्मिणी म्हणते रत्नाकर तू नको मला शिकवूस मी काय करायचं आणि काय नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही आहे. यावरती राजश्री म्हणते पण राघव तिच्यावरती खूप चिडलेला आहे. रुक्मिणी म्हणते आणि याच सगळ्याचा आपण आता वापर करून घ्यायचा. रत्नाकर म्हणतो म्हणजे काय करणार. रुक्मिणी म्हणते ते काय करायचं मी बघेन, पण आता राघव चिडलेला आहे. याच राघवच्या चिडलेल्या स्वभावाचा म्हणजे सिंधूकडून झालेल्या चुकीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि राणी आणि राघव यांना एकत्र आणायचं असं म्हणत रुक्मिणी घाणेरडं कारस्थानात असते. रत्नाकर चिडतो आणि म्हणतो वहिनी काय करतेस तू, तू कधीपासून असा उलटा विचार करायला लागलीस. यावरती रुक्मिणी म्हणते हो, असा विचार मला करावाच लागणार आहे, कारण ते सिंधू दिवसेंदिवस डोक्यावर बसत चालले आणि आता राघवच्या मनामध्ये पण आपलं स्थान बळकट करण्यासाठी तिची प्रयत्न चालू आहेत. हा प्रयत्न हाणून पाडायचा असेल तर आपल्याला एकच करायला पाहिजे. रेश्मा म्हणते काय करायचं आता आपण. यावरती रुक्मिणी म्हणते आपण आता राणी आणि राघव यांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन द्यायचं आणि हे रिसेप्शन देऊन या दोघांचं नातं घट्ट करायचं. मूर्ख रुक्मिणीला वाटत असतं की हे रिसेप्शन देऊन खरंच दोघांमधलं नातं घट्ट होईल आणि आता सगळं काही ठीक होईल. तिला माहीत नसतं या सगळ्याचा काहीही परिणाम होणार नसतो. आता मात्र रिसेप्शनची डेट डिक्लेअर होते. रिसेप्शन कधी करायचं, पार्टी कधी करायची, सगळं डिक्लेअर होतं आणि सावी सांगत असते आई तुला माहिती आहे का, म्हणजे विनूचे बाबा आणि आई यांच्या लग्नाची रिसेप्शनची पार्टी आहे, आपण पण त्या पार्टीमध्ये तयार व्हायचं का. यावरती सिंधू सांगत असते सावी तू शांत बस, या विषयावरती आपण बोलायचं नाही आहे, जा तू आटपून घे बरं असं म्हणत ती सावीला तिकडून पाठवते. सावी सांगते आई असं काय करतेस, आपण पण या रिसेप्शनमध्ये पार्टिसिपेट करूया ना. यावरती सिंधू चिडते आणि म्हणते तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, जा. आणि आता सावी निघून गेल्यावरती राघव म्हणतो तुम्ही लहान मुलांसोबत असं वागायला नको. सावी उदास झाली. बघितलंत ना. यावरती सिंधू म्हणते हे बघा माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये तुम्ही यायची काहीच गरज नाही आहे. आमच्यामध्ये जे काही आहे ते आम्ही सॉल्व करू, तुम्हाला मध्ये पडण्याची गरज नाही, तुम्हाला मी तो अधिकार दिलेला नाही असं म्हणत सिंधू राघवला सुद्धा सडेतोड उत्तर देते आणि आता तिकडून निघून जाते. नंतर इकडे रिसेप्शनची पार्टी असते. रिसेप्शनच्या पार्टीला सगळेजण तयार होऊन येतात. त्यावेळेला सिंधू बाहेर निघालेली असते. सावी पण छान ड्रेस घालून तयार झालेली असते. सावी म्हणते आई तू कुठे चाललेस. यावरती सिंधू सांगते घाबरू नका, तुमची रिसेप्शनची पार्टी होईपर्यंत मी बाहेर चाललेली आहे. पूर्णपणे रिसेप्शनची पार्टी उरकली की मगच मी घरात येईन, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको, तुम्ही तुमचं उरकून घ्या असं म्हणत सिंधू आता बाहेर चाललेली असते आणि तिने रिसेप्शनच्या पार्टीला थांबण्यासाठी नकार दिलेला असतो. असं म्हणत आता इकडे सिंधू निघून जाते. रुक्मिणीला वाटतं आपला डाव यशस्वी झाला, पण मूर्ख रुक्मिणीला माहिती नसतं नियतीने बांधलेले हे धागे
धागे लग्न न होता खोट्या रिसेप्शनच्या पार्टीमुळे जुळून येणार नसतात आणि या सगळ्यामध्ये आता सिंधू आणि राघव कसे एकत्र येणार, नियती दोघांना कशी एकत्र आणणार, राणी आणि राघवचं लग्न खोटं आहे हे समोर कसं येणार, या सगळ्यांच्या प्रश्नांचा उलगडा मालिकेमधील येणाऱ्या काही भागातच होणार आहे.